सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 6, 7, 8 पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पेरण्यायोग्य पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी कमी पडेल, काही ठिकाणी जास्त पडेल. आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण परत एक सर्व शेतकऱ्यांसाठी आणि एक अंदाज देत आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 9 जून, 10, 11, 12 आणि 13च्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 9 ते 14च्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज 5 जून पासून ते जवळपास 14 जून पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार, दुसऱ्या दिवशी परत नसेल, तुला तिसऱ्या दिवस एक दिवस म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या ज्या ठिकाणी पडला पेरणी ओल झाली तर पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल, वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. राज्यात 5 जून पासून ते 8 जून पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.